नमस्कार, सौज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर सुरुवात करू रेसिपीला। इथे मी 1.5 कप तांदूळ घेतलेले आहे। तर हे तांदूळ आपल्याला 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला पुन्हा पाणी टाकून आपल्याला हे तांदूळ 20 मिनिटांसाठी भिजत ठेवायचे आहे। आता एका वाटीमध्ये आपण 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेऊ, 4 सुकलेले लाल मिरच्या घेऊ आणि त्यात पाणी टाकून हे देखील आपल्याला 15 मिनिटांसाठी भिजत ठेवायचं आहे। तर इथे मी तव्यावर तेल टाकून घेतलेलं आहे आणि ह्या पद्धतीने टोमॅटो कट करून घेतलेले आहे। तर 2 टोमॅटो असे कापून घेतलेले आहे मी आणि त्याच्यावर आता थोडंसं मीठ टाकायचं। आता हे देखील आपल्याला 3 मिनिटांसाठी वाफवून घ्यायचं आहे। तर 3 मिनिटांनंतर आपण हे टोमॅटो काढून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये सुकलेल्या लाल मिरच्या होत्या ज्या आपण भिजत ठेवलेल्या त्या आणि लसूण टाकायचा। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला त्याची एक पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर याची पेस्ट या प्रकारे मी बनवून घेतलेली आहे। आता एका कढईमध्ये तेल गरम करायचं। तर तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मी इथे 3 चमचे तेल टाकलेलं आहे। तेल तापले की त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकू। मोहरी तडतडल्यावर त्याच्यामध्ये पाव चमचा जिरे टाकलेले आहे। इथे मी 2 कांदे मध्यम आकाराचे बारीक कापून घेतलेले होते। तर कांदा टाकून आपल्याला 2 ते 3 मिनिटांसाठी हा परतवून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये बारीक कापलेल्या 2 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे, थोडेसे शेंगदाणे टाकायचे आणि तेही आपल्याला परतवून घ्यायचं आहे। 7-8 कढीपत्त्याचे पानं टाकायचे आणि पुन्हा एकदा आपल्याला हे तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे। इथे मी थोडंसं आलं खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं आहे। तर आल्याची पेस्ट टाकली। आता आपल्याला इथे टोमॅटो प्युरी टाकायची आहे। तर हा टोमॅटो राईस हा खूप छान झालेला होता। तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आता आपण इथे गरजेनुसार मीठ टाकून घेणार आहोत। तर इथे मी आता लाल मसाला टाकलेला आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि इथे मी काश्मीरी लाल मसाला अर्धा चमचा टाकलेला आहे। पाव चमचा धना पावडर आणि पाव चमचा जिरा पावडर टाकायची आणि आता हे मसाले आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे। 1 मिनिटांसाठी हे परतवून घ्यायचे आणि याच्यावर आपल्याला पुन्हा 2 मिनिटांकरता झाकण ठेवायचं आहे। तर 2 मिनिटं झालेले आहे। मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे। तर हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये आपण भिजलेले तांदूळ टाकणार आहोत। तर तुम्हाला तांदूळ नसेल भिजवायचे तुम्ही डायरेक्ट राईस बनवून पण टाकू शकता याच्यामध्ये। तर तांदूळ टाकल्यानंतर एकदा आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। हलक्या हाताने मिक्स करायचं। तांदूळ भिजलेले आहेत। तर आता याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं। पाणी हे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाका। काही तांदळांना पाणी कमी लागतं आणि काही तांदळांना जास्त लागतं। तर आता हे पुन्हा एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता इथे वरून कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे। तर झाकण मी ह्या प्रकारे ठेवलेलं आहे आणि 7 ते 8 मिनिटांनी टोमॅटो राईस आपला तयार आहे। रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।